नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. बायको: अहो ऐका ना, अतिघाई संकटात नेई म्हणजे काय? नवरा: लग्नासाठी माणूस खूप घाई करत असतो आणि लग्न झाल्यावर तो संकटात सापडतो आणि रोज थोडा थोडा पश्चाताप करत बसतो. बायकोने घाई न करता नवऱ्याला तुडवलं. सासू ही एक सरड्याचीच एक जात आहे, कधी पण रंग बदलणारी. सुनेला बोलते, हे तुझंच घर आहे, तुझंच घर समज. पण घरात समजा तेल जरी आणायचं झालं ना, तरी पहिलं नणंदला विचारलं जातं कोणत्या ब्रँडचं तेल आणायचं. मग सून गेली तेल लावत. सासू रागात: जावई बापू, माझी मुलगी तुमची तक्रार करत आहे. लग्न झाल्यापासून तुम्ही तिला काहीच गिफ्ट दिलेले नाही. जावई: दिलेत की, 6 वर्षात 8 गिफ्ट दिलेत. सासू: कधी आणि कोणते? जावई: 4 मुलं आणि 4 मुली. अजून पाहिजे असेल तर द्या पाठवून तिला सासरी. आधी मला वाटायचं सरड्यालाच फक्त रंग बदलता येतो. मग माझी भेट सासू, नणंद आणि नवरा नावाच्या प्राण्यासोबत झाली. मग आता माझे विचार मी बदलले. मंगू नशेमध्ये: सर, तुम्ही ऑफिसची पार्टी असल्यावर तुमच्या बायकोला सोबत का घेऊन येत नाही? मॅनेजर: अरे ती गावची आहे ना. मंगू: सॉरी, मला वाटलं ती फक्त तुमची बायको आहे. ती तर साऱ्या गावाची बायको निघाली राव. मॅनेजरने मंगूला धू धुतला. एकाने मला विचारले, जगातला सगळ्यात मोठा सट्टा कोणता? मी: अरेंज मॅरेज. प्रोडक्ट कसं निघेल हे सांगता येऊ शकत नाही. लागला तर जॅकपॉट, नाहीतर भांडे उपट, केस उपट. बरोबर ना? मास्तर: लग्न म्हणजे काय? गोट्या: लग्न ही अशी गोष्ट आहे, होण्याच्या अगोदर आपण देवाला म्हणतो, माझ्या जीवनात चांगली जीवनसाथी दे. पण लग्नानंतर देवाला म्हणतो, जीवनात शांती येऊ दे. मास्तर ढसाढसा रडायलाच लागला. बऱ्याच नवऱ्यांना कालांतराने बायको ही सायको वाटायला लागते. पण ती सायको होण्यामागे 2 लोकांचा खूप मोठा वाटा असतो. एक म्हणजे सासू आणि दुसरा म्हणजे नवरा. मंडळी, पटकन एक लाईक, कमेंट आणि शेअर करा. मास्तर: से नो टू अल्कोहोल हे वाक्य मराठीत रूपांतर करून लिहा. गोट्या: दारूला नाही म्हणू नका. लग्न झाल्यावर आयुष्य बर्बाद होतं असं म्हणून लग्न न झालेल्यांना घाबरवणारे लोक स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस खूप जोरात साजरा करतात. जो पुरुष लग्नानंतर बायकोसोबत कसं राहायचं ह्याची ट्युशन आई आणि बहिणीकडून घेतो ना, तो पुरुष घटस्फोटाची डिग्री खूप लवकरच मिळवण्यात यशस्वी होतो. नवरा नवीन लग्न झालेल्या बायकोला बोलतो, तू जशी घरी राहत होती तशीच इथे राहा. बायको दुसऱ्या दिवशी गाऊन घालते आणि त्यावर ओढणी घेते. नवरा: तुला काहीतरी चांगलं घालायला बोललो होतो. आपल्याला फिरायला जायचंय, भीक मागायला नाही. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा.
जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद घेता येईल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.